नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई भरती झाली होती 2023मध्ये. त्याचे PYQ प्रश्न आपण पाहणार आहोत. तर कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते आणि त्या अनुसरूनच आता नवीन जी भरती निघालेली आहे शिपाई पदासाठी व क्लर्क पदासाठी, त्यासाठी तुम्ही अंदाज यापासून बांधू शकता. तर प्रश्न आपण पाहून घेऊया. मागील वर्षीचे पेपर्स कसे तुम्हाला विचारले होते प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो. तर एड्स हा रोग कशामुळे होतो, तर याचं उत्तर आहे व्हायरस. ऑप्शन नंबर बी, विषाणूमुळे एड्स हा रोग होत असतो. तर दुसरा प्रश्न आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. तर हाडांच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन बीची आवश्यकता, आपल्याला व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात. तर सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आढळतात. तर आता आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. तर हे प्रश्न आपण गुगलवरून घेतलेले आहेत. तर क्वालिटी याची कमी आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओची क्वालिटी वाढवून व्हिडिओ पाहायचा आहे. प्रश्न आहे, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, यापैकी कोणीच नाही. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, थोडा अंधक दिसत असेल तर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते. तर विजेच्या दिव्यात टंगस्टनची तार वापरली जाते. ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. त्यानंतर मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो. तर पचन संस्थेवर घातक परिणाम होतो. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, शरीरातील तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं. तर लहान मेंदूकडून तोल सांभाळण्याचं काम केलं जातं. तर चवदार तळे सत्याग्रह कोणी केला होता आणि कोठे केला होता. तर महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927मध्ये हा चवदार तळे सत्याग्रह केला होता. तर नेक्स्ट प्रश्न आहे, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो. तर नॉर्वे या ठिकाणी उगवतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे. कराड या ठिकाणी आहे. झाडाचे वय कशावरून ठरवलं जातं. तर झाडांचं वय हे झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून ठरवलं जातं. पुढचा प्रश्न आहे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे सुरू झाले. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राळेगण सिद्धी या ठिकाणी ग्राम न्यायालय सुरू करण्यात आलं होतं पहिलं. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही. तर उत्तर आहे हिवताप. ऑप्शन नंबर डी उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर सर्वांना माहीत असेल, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या तिघांची जी आहे संसद असते. राष्ट्रपतींनी सही केल्याच्या नंतर पूर्ण जो कायदा आहे तो अंमलात येत असतो. तर सर्वोच्च न्यायालय या प्रश्नाचं उत्तर आहे. संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश नसतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर कळसुबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर शिखर आहे, जे की कळसुबाईच्या नंतर त्याचा दुसरा क्रमांक लागतो. खालीलपैकी कोणते गाव हे कृष्णा आणि पंचगंगा, इथं प्रश्न काय, कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या काठावर आहे. कोणतं गाव आहे. तर नरसोबाची वाडी हे कृष्णा व पंचगंगा, लक्षात ठेवा, कृष्णा व पंचगंगा या नदीच्या काठी आहे. गंगा नदीची उपनदी कोणती आहे. तर इथं प्रश्न दिसत नाही आहे, त्याचं उत्तर आहे यमुना नदी. GSTचा लॉंग फॉर्म काय आहे. तर सर्वांनाच माहीत असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं याचा अर्थ विश्लेषण होतं. 20वा प्रश्न आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे. आंध्र प्रदेशमध्ये आहे. उत्तर बी. महाराष्ट्रात करंडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आढळते. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये करंडला वाघ अभयारण्य आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुधात मीठ कालवणे म्हणजे काय. तर चांगल्या कामात विघ्न आणणे असा पण होतो आणि एखाद्याला बसवलेल्या घडीचा पुन्हा विस्कटा करणे असं पण होतो. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते. तर ते आहे केरळमध्ये आहे. पहिले राज्य कोणते आहे. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य केरळ. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं. तर आताचं धाराशिव आणि तेव्हाचं उस्मानाबाद. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो. 21 मार्चला. खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे. म्हणजे या चारपैकी कोणत्या संख्येला 6ने
पूर्ण भाग जातो तर ती आहे ऑप्शन नंबर बी 150. पत्रकार या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. पत्रकारचा विरुद्ध लिंगी होतो पत्रकर्ती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य गुणविशेषण या सौंदर्याचा शब्दाचा प्रकार आहे गुणविशेषण. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले आहे राजा बडे. आणि कोणी गायले आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर त्यावेळी दुसरे असतील, पण सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले होते. तर अशाच प्रकारे तुम्ही प्रश्नांचा सराव करायचा यासंबंधी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.